याला बायको केलं शेजारच्या बरोबर संसारात काय नवीन आहे? माणसं लागलं खांद्यावर काय लागलं? संसार नाही पराक्रमाची गोष्ट नाही महाराज, ते होणारच आहे. काय माणसं आलं बसतो निवडून वाटलेच निवडून वाटलं म्हणजे त्यानं काय उपकार केला का पाहिजे काय म्हणतो नाही हो नाही 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 काही नवीन नाही महाराज. ते गाडी घेणं, विहीर खोदणं, निवडून येणं हे काही नवीन नाही. पराक्रम आहे का? अरे गडी असल्यावर मार गड्यात येणं हा पराक्रम, भजन येणं हा पराक्रम आहे. बाय पोर होणे काय पराक्रम आहे? त्यात काय नवीन आहे? एक वाक्य नाही का? संसारात नाही कुणाला सांगायचं नाही, परमात्म्याला सांगितल्याशिवाय जायचं नाही. पहिलं वाक्य 6 वाक्य पुरे करतो आपण लागू बसतो. दुसरं वाक्य संसारातला अनुभव किती घ्या स्वतःला आहे, जगाला काय फायदा आहे? आपल्या बायको जगाला सोडून आपल्या आईला काय फायद्याचं? आपल्या वटेवरचं चक्र आपल्या भावाला काय फायद्याचं? एका बाबाच्या असून आपण किती का बोलतो जगाला काय फायदा? वाक्य संसारातला अनुभव सांगायचा नाही, परमात्म्याला सांगितल्याशिवाय राहायचं नाही. दुसरं वाक्य संसारातला अनुभव मर्यादित आहे, परमार्थातला अनुभव विश्वव्यापक आहे. हरिपाठ अख्या जगाला आहे, ज्ञानेश्वरी अख्या जगाला आहे, हे यात्रेला कीर्तन आहे अख्ख्यासाठी. कोणी या नाही का? सगळ्यासाठी. दुसरं वाक्य. तिसरं वाक्य संसार किती करा अपूर्णांक आहे, परमार्थ किती करा पूर्णांक आहे. संसार कधी पुरवणार? काही करा येतो राहणार, काही करा. विचारा म्हातारीला कसं काय झालंय? काय नाही, तिसरीचं जमलं का मी मोकळी झाली. पागल आहे तू. तिसरीचं जमत पहिली बाळात पणार ती, पहिली बाळात नाही दुसरी ऑपरेशन व्हायची, तू मोकळी का होती? विचारा खरं म्हातारीला कसं काय चाललंय? 5 वर्षाच्या पिढ्यात पहिली नाही करून मारा काढलं का मोकळं झालं? अरे गाडा पुढं बारा गाडी होतं, मागे सायकल उघडती, सायकल उघडीत होतं, नंदीला होतो, नर बसत होतं, चमडं खालात होतं, चमडं बसत होतं, डीपी जळत, डीपी बसत तर या राहते तू होतो का? पागल आहे का काय? तू मेल्यावर सुद्धा बांधून मी आता सुकलीनं तू उठून पाहायला बसलाय. सगळे भाऊ बंद आल्यात. संसार पुढे पुरा होत असतो का महाराज? महाराजांची भाषा आहे दुःख बांधवडी आहे संसार. संसार तो सुखाचा नाही. 3 वाक्य सापडे. 4थं वाक्य संसार किती करा शेवटी दुःख आहे, आणि परमार्थ किती करा शेवटी आनंद आहे. आणि 5वं वाक्य संसारात वय वाढलं किंमत कमी होते, परमार्थात वय वाढलं किंमत वाढली. संसारात एकदा चिशी बेड झाले कोण खात? मग घरातल्या माणसांनी नावं किती भारी ठेवलीत घरच्या माणसाला? अण्णा 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 नाना. घरची माणसं हुशार किती आहे? अण्णा अण्णा आणि तर आहे किती भागत अंध आमचं भागत नाही. नाना आप्पा आम्ही बोललो तुम्ही गपरा. आप्पा घरात नाव किती सुंदर आहे. सासू 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 सास कोणती सुईचे भजनेचे तर पुरे खालाशी भजनेचे ते तो कार्यक्रमच केली गेला. ते काय होतं ते झाकली 1.25 लाखाची. बाप पाठ बसून जेवणात बोलत तुझी येणी गडी कोटीच्या प्रकाशी कमल नाही ना हरीची मदन अशी देतात पुणे आला काळ्या पेशीत माता. मग त्याला बाप म्हणतो उभावरा ओढ्या काय झालं तो भाऊ भरला पुणे मागून. मग बाप म्हणतो काय बरे आल दिली पोऱ्यानं बापाच्या ठोकून. मग बाप म्हणतो मी ठोबाचे नाच्या तिला पोऱ्यानं बाप करत काढून. मग बाप म्हणतो उपयोग काय? कधी देखणार नाही पण गडी नाही. काय उपयोग त्याचा? गडी देखणार नाही कोण नाही वाटते त्याचा खिंच घ्यावा पण गडी नाही ना. यदि ऐका साबरीचं वन लावून फायदा नाही. नीट ऐका साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसळ आलेला तुरा फायद्याचा नाही. शिडीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही. धर्म नसणारी माणसं फायद्याची नाही. उपयोग काय? फायदा झालं
हे 6 वाक्य अभंगातले संपले. बाबाजी तेथे भेटले. डोक्यावर हात ठेवला. महिना होता माघ, तिथी होती दशमी, वार होता गुरुवार. महिना होता माघ शुद्ध दशमी, पाहुणी गुरुवार केला नाही. बाबाजी तेथे स्वप्न पडलं. बाबाजी तेथे डोक्यावर हात ठेवला. रामकृष्णाने मंत्र दिला आणि माझ्या शरीरावरचं प्रेम कमी झालं आणि नामावरची प्रीती वाढली. माझ्या शरीरावर माझं प्रेम होतं ते संपून गेलं आणि माझी नामावरची प्रीती वाढली. नामावरची प्रीती इतकी वाढली का एक दिवस मला हे जग मिथ्या आहे आणि मीच वासुदेव हे सत्य आहे हा बोध मला झाला. त्या दिवशी आनंद तयार झाला. भेटला मला आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला गुरु मिळाला. ज्ञानोबा आहे आणि मग त्याला बोलायचं म्हणणं आहे मी माझ्या गुरुला देवरच नाही ठेवलं. मी माझ्या गुरुला देवरच नाही ठेवलं. मी माझ्या गुरुचा फोटो देवरच नाही ठेवला. मी माझ्या गुरुचा फोटो छातीला नाही लावला. मी माझ्या गुरुचं पारायण नाही केलं. मी त्याला हृदयातच जागा दिली. पुरावा पहिला अध्याय मदन उदय सद्गुरु संसार गुरु म्हणेल विशेष यात्रा गुरु विवेकावरी आणि आजच्या जगाला सांगून टाकलं जाणते गुरु भजिले ते कृत्य कार्य व्हायचे आणि स्वतःच आपण लिहून टाकला. सद्गुरु सारिका भजन असं करायचं मा लोक मानव नाही तर मान आपली मस्ती जिरवायला भजन करायचं. लोकांचं काय नाही लागलं जे मौतीला होते तेच वार झालं. आपला आनंद आपण लुटायचा महाराज. भाषणाचा आनंद वेगळा आहे. लक्ष्मी वंदाव मी नित्यनेम केला. लक्ष्मी भेटली भाग्याचे बडसे उद्देवाचे पण कधी आज कीर्तनाला घेतला अभंग बाबाजी तुकोबरा यांचा आहे. अनुभव प्रकरणातला आहे. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सुचला. कीर्तन झालंय सुरू. दरिद्र्यवाणी कीर्तनाला बसायचं नाही. तोंड सोडून द्या दाढीला हात लावून तांगड्यावर करा गुडघे भागवा. लांब बसायचं चांगला चप्पल जोड पाहायचा. ते आपल्या कीर्तनाला आणि आजोबा आपल्या कीर्तनाला बोलवून लागतं. पटलं हा म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तरी हा लय उत्तरी पण पामतेवादी कीर्तन ऐकायचं नाही. आम्ही म्हणायचं पहिले का म्हणायचं तुम्ही म्हणायचं ते देत नव्हता त्या तिथं यशला यश बोला न भामतेवानी ऐकायची ती सभा. तर सभा म्हणजे काय जुन्या निंदकांना नाव ठेवले आणि येणे 200 रुपये वाजून ऐकले. यांनी म्हणायचं यांना जमलं नाही. यांनी म्हणायचं त्याला जमलं नाही. आपण म्हणायचं जमू नाही तर न जमलं. 200 अधिक चपटी बरोबर जुलाबीची गोष्ट सभा शिजवाणार खांडा मला तुम्हाला रसा होऊ द्या तुला. परमात्मा असं नाही करत. कोणी वंदा कोणी निंदा आणि आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. यशला यश नोंदानो अभंगातला दुसरा मुद्दा संपला. चिंता बिंता काय करायची नाही. कट्टीवर हाते बिटीवर बायतो त्याचा बापी त्याला जगाची काळजी तुम्ही आम्हाला छातात भरून म्हणायचं नाही. तो ठरेल काय करायचं तो दिवस फिरवतो आणि बसलेल्या माणसाला सांगून देतो कोणाचे दिवस कधी फिरतील सांगता येत नाही. स्वतःच्या बापाला त्याला सोडलं तुम्हाला काय सुटेल. तुम्हाला मला काय सुटेल. स्वतःचा बाप त्याला थर फोडून बायकोच्या मांडीवर मारला आणि थर फडणारा जटायू स्वतःच्या मांडीवर मारला. देव येतो रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि आकाशातला फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेलाय. उलट सांगत ना स्वतःचा मामा याला तडफडून मारलाय आणि स्वतःच्या आईला आज बाळांपण होऊन सुद्धा एकही पोरग स्तनाला लागू दिला नाही त्याने. आज मग 7 योग मायला नेलता पण 8 मुलं आईला घालती पण एक पोरग सुद्धा स्तनात दूध प्यायला नाही. हा पडक्या सुद्धा तिच्या कुशीत राहिला तिचं दूध प्यायला नाही. दुसरीचं दूध प्यायला ते मी फुटलीत बसून गेला. नको ताणतो वनवास होता. संतांना वनवास होता. शेतकऱ्यांना तर काय म्हणतो वनवासी. महाराज लोकांना वनवास होता पण आतापर्यंत या महाराष्ट्रात एकाच माणसाला वनवास नव्हता. आमदार त्याला सुद्धा आला मागच्या 1.5 महिन्यात गेलं तसं गावातच नाही आलं. इथं तुम्हाला कपडे नाही आले भोंगळा बस पडली. त्याला सुद्धा पोलीस ठुलते इथून आणायचं हाजरी द्यायची गावात येणे बसले पेटो 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 आपलं झालं दुसरं 4 दिवस गावात येणे फटाके वाजत होते. पेटो 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 आता मला उद्या सुनावणी मग हिजो 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 दुसऱ्या दिवशी पेटो पेटो आपला नाही झाला त्यांचा झाला हिजो हिजो मला नाही चड्डीत पेटला याचा फटाका.
ब्राह्मण जन्मटपाने बाई शिष्यवाणी कीर्तनाला बसलेले महिला पुरुष बचत गटाच्या बाया महिला आघाडीच्या बाया कॉलेजच्या पुरी दाबडे बिरडे बिवडे बिवडे जुगारे बिगारे उद्या कोणी घालायला आपलं नाव नाही लागले बिवडे जुगारे बिगारे मटकेवाली आकडेवाली मटण मिटण खाणारे बिवडे बिवडे बापाला उचलून पडणारे पोरं बापाला धोका देणारे पोरं बापाला धोका देऊन पडून जाणारी पोरगी पडून गेलो परत येणारी पोरगी गायकवाड कोण सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला बुवाजी बाबाच्या यात्रेच्या उत्सवाच्या कीर्तनाला सुरुवात. यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी बुवाजी बाबाच्या यात्रेचं एकच वाक्य तुम्हाला सांगितलं, पाणी कुठूनही निघू द्या ते पांडुरंगालाच मिळत. पाणी कुठूनही निघू द्या ते सागरालाच मिळतं. पाणी कुठूनही निघू द्या ते सागरालाच मिळतं. पाणी कुठूनही निघू द्या ते सागरालाच मिळतं. पूजा कोणाची करा ती पांडुरंगालाच जाते. याची भेट नाही करीत पाहिजे. हा देव भारी तू गप्प राहायचं, हा देव भरेल तो देव भरणे. महाराजांची भाषा माझी नाही. तिसरा अध्याय असं सांगतो, तुम्ही देवाते भजाल देव तुम्हाला कष्ट होईल परस्पर घडीत प्रतिघे आज्ञापक व्हाल वाच्या सिद्धी पावाल. पण माऊलीने ओळख सांगितले तिसऱ्या अध्याय तेवढे ऐका. तुम्ही शरीराला न पिडावे, तुम्ही व्रतनियम न करावे, तुम्ही देवाला न भजावे, तुम्ही तीर्थाची ना जावे, तुम्ही स्वधर्माते यावे. प्रत्येकाने प्रत्येकाचा धर्म पाळा. हाच देव आहे, हाच देव आहे. पुरावा त्याला असा आहे, ज्ञानोबाच्या ववेट्य सुंदर आहे. तुम्ही शरीराला न पिडावे, याला त्रास द्यायचा नाही. तुम्ही देवांतरा न बसा, तुम्ही बोंबलं घेऊन तुम्ही तीर्थाशी ना जावे, देवाला जायचं नाही. मग स्वतःचा धर्म पाळा. पुरावा 18वा अध्याय. किंबहुना कृषीजीने गोधने वर्तुनी यावे. ज्याने त्याने ज्याचा त्याचा धर्म पाळा त्याच्यातच देव. आता उलट सांगतो तुम्हाला, जगातल्या कोणत्याही देवाची पूजा करा ती पांडुरंगाचीच होणार आहे. पाणी कुठूनही निघू द्या ते सागरालाच मिळणार आहे. आणि दागिना कशातही घाला तो सोन्याचाच असणार आहे. तो कानात घाला नाही तर पायात घाला. तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा फक्त त्या देवात पांडुरंग दिसणार. माझी भेट नाही करा देव मसोबा बिरोबर हा बावळात पण नाही. 12 वर्षा गप्पा सोडून द्या, हे सोडून द्या. नर आधी सोनाराला शंकराचं तोंड पाहिजे होतं, पांडुरंगाचं पाहिजे नव्हतं. तर कमराचा करगुट्याचा माप घ्यायला पांडुरंगाला शंकर व्हावं लागले. मग तुम्ही बुवाजी बाबाच्या मंदिरात गेल्यावर तुम्ही जर पांडुरंगाचे भक्त असाल तर तुम्हाला बुवाजी बाबा मध्येच पांडुरंग दिसत. त्याच्यात पण तुझी डाळ पायाची डाळच नाही ना, तो त्याच्यात जायचंच नाही. समजा एखादा माणूस म्हसोबाचा भक्त आहे, त्याला पांडुरंगात म्हसोबा दिसला पाहिजे. भेट करायचं काय का, आणि भेटा मुळात देव डोकला. आणि बुद्धिमान माणसं वाद घालीत नाही. मधली जी पिलावळ असते ही भंगारची क्वालिटी, ही बाजारपती पडायला यांच्या शरीरात कांबार का मानतो तो मुडकं बांधेल. तुला काय तक्रार माळीत म्हणे 108 का मी 900 घालू, तुला रुचती का? तुला इकडलं का मी घालू त्या दंडोळे का दाखवतो तुला आमच्याकडे झक मारतो. दारुडे बिरुडे घालाय काय नाही. माळीत म्हणे 108 का मी 900 घालू, तुला काय रुचती का? मला आम्हाला घालते ना, आम्ही कुठे घालू, कमराला बांधतो. मला आम्ही इथे लोक दारूच्या दंडोळे का दाखवतो, तोंड वाकड तिकडे का भरतो, चांगला पायजामा का खराब करतो, विचारलं. आणि कमी बुद्धीची माणसं धर्म बिघडवतात. याला भेजा श्वासन यारपटत असतात. मला एकाने विचारलं एवढ्या संतांनी चमत्कार केला, रेडा बोलवला, भिंत चालवली, आता जे एखादे कीर्तनकाराने भिंत का चढ नाही. त्याला मी सांगितलं तुला बाकीच्या गोष्टी काय करायचे, तुला मी एकटा पाहतो, तुला मी आता या मंदिर बिघडसला नेऊन घालतो. तू फक्त वाघ बसून ये ना, तुला अक्कल आहे का भिंत कधी चालवती वाघ होती बिगर चैनीच्या गावात हिंडतो तू काय चैन तर वर